पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे ना घर ना गाडी, एकूण संपत्ती 3 कोटींची, 3 लाखांचा भरला कर, मोदींच्या जंगम मालमत्तेमध्ये 52% वाढ, निवासी भूखंड केला दान, मोदींच्या स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये 1,27,00,000 रुपयांच्या मुदत ठेवी। पंतप्रधान मोदींचा आज मुंबईमधल्या घाटकोपरमध्ये रोड शो, मुंबईतील वाहतुकीमध्ये बदल, एलबीएस मार्ग दुपारी 2 ते रात्री 10 पर्यंत बंद राहणार। मोदींच्या रोड शोसाठी महायुतीकडून जय्यत तयारी, लाल बहादूर शास्त्री मार्गावरून घाटकोपर स्थानकाकडे जाणाऱ्या मार्गावरती बॅरिकेडिंग, रोड शोच्या मार्गावरती दुतर्फा महायुतीतल्या पक्षांचे झेंडे। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरती आज रात्री 12 वाजेपर्यंत जड वाहनांना बंदी, मोदींच्या मुंबईमधल्या रोड शोच्या पार्श्वभूमीवरती घालण्यात आलेली आहे बंदी। नाशिकच्या पिंपळगाव बसवंतमध्ये आज पंतप्रधान मोदींची सभा, दिंडोरी, नाशिक आणि धुळ्याच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ मोदी एकत्रित सभा घेणार। नाशिकच्या पिंपळगावमध्ये मोदींची सभा, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी केली सभास्थळाची पाहणी। मोदींच्या सभेच्या आधी नाशिकमध्ये ठाकरे गटाचे 5 जण पोलिसांच्या नजरकैदेमध्ये, मोदींनी दिलेल्या आश्वासनासंदर्भात जाब विचारण्याचा इशारा या कार्यकर्त्यांनी दिला होता। नाशिकमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्याच्या पूर्वी पोलिसांकडून आंदोलनकर्त्यांची धरपकड, ठाकरे गटाच्या काही पदाधिकाऱ्यांनाही नोटिसा। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कल्याणमधील सभेची तयारी अंतिम टप्प्यामध्ये, सभेच्या अनुषंगाने कल्याण शहरामध्ये चोख पोलीस बंदोबस्त तैनात। मोदींच्या सभेच्या पार्श्वभूमीवरती शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना नोटीस, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेश अध्यक्ष संदीप जगताप यांचा आरोप। उद्धव ठाकरे यांचा आज नाशिकचा दौरा, नाशिक लोकसभेचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्या प्रचारासाठी घेणार सभा। ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची आज संध्याकाळी नाशिकमधल्या अनंत कान्हेरे मैदानावरती जाहीर सभा, सभेसाठी 60 फुटी भव्य मोटर स्टेज। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये वैयक्तिक बैठक झाली होती, त्या बैठकीमध्ये भाजपबरोबर जाण्यासंदर्भात चर्चा झाली होती। उद्धव ठाकरेंनी आधी भाजप महायुतीला फसवलं आणि दुसऱ्यांदा महाविकास आघाडीलाही फसवण्याचा प्रयत्न केला। शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवरती माझा विजनमध्ये आरोप, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच महायुती सरकारचे बॉस, माझा विजनमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य। भविष्यही नाही, अस्तित्वही नाही हे अजित पवारांना समजलं आणि त्यामुळे अजित पवारांनी शरद पवारांची साथ सोडली, उपमुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। उद्धव ठाकरेंकडून अल्पसंख्याक समाजासाठी पायखड्या, ठाकरे गट सर्वात मोठा मुस्लिम धार्जिणा, देवेंद्र फडणवीस यांची उद्धव ठाकरेंवरती टीका। निवडणुकीच्या आधीच उद्धव ठाकरेंकडून राष्ट्रवादीशी संधान, राजकीयदृष्ट्या हे आम्हाला निवडणुकीनंतर लक्षात आलं, देवेंद्र फडणवीस यांचा आरोप। लोकसभेची निवडणूक मोदी विरुद्ध राहुल गांधी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं माझा विजनमध्ये वक्तव्य। राष्ट्रवादी काँग्रेस कोणत्याही पक्षामध्ये विलीन होणार नाही, जयंत पाटील यांचं एबीपी माझाच्या कार्यक्रमात स्पष्टीकरण। सांगली लोकसभेमध्ये भाजपचा पराभव होणार, जयंत पाटील यांनी केला दावा। बारामतीमधील महाविकास आघाडीचा 100% विजय होणार, जयंत पाटील यांच्याकडून विश्वास व्यक्त। राज्यातले धंदे गुजरातला जात आहेत, आदित्य ठाकरेंचा आरोप, तर आम्ही दोस्तीत धोका दिला नाही, भाजपवरती आदित्य ठाकरेंचा माझा विजनमध्ये पलटवार। गुजरातला अनेक गोष्टी चालल्या, त्यासाठी मनसेनं भाजपला बिनशर्त पाठिंबा दिलाय का, आदित्य ठाकरे यांचा माझ्या विजन कार्यक्रमातून मनसे क्लासवा। अशोक चव्हाणांवरती आरोप झालेला आदर्श घोटाळा आणि अजित पवार यांच्यावरती झालेला सिंचन घोटाळा झाला की नाही ते भाजपनं सांगावं, माझा विजन कार्यक्रमामध्ये आदित्य ठाकरे यांचं वक्तव्य। 4 जूनला इंडिया आघाडीचं सरकार केंद्रामध्ये येणार, माझा विजनमध्ये आदित्य ठाकरेंचा दावा। मुंबईत मोदींना रोड शो का करावा लागतोय, 10 वर्षात त्यांनी काही काम केलं नाही का, भाई जगताप यांचा भाजपला सवाल। घाटकोपरमध्ये ढिगाऱ्याखाली अजूनही 30 ते 40 लोक अडकल्याची भीती, रेस्क्यू ऑपरेशन अजूनही सुरू। घाटकोपर दुर्घटनेमधील आरोपी भावेश भिंडे कुटुंबासह फरार, पोलिसांकडून शोध सुरू। घाटकोपरमध्ये अनधिकृत होर्डिंग लावलेल्या कंपनीला पालिकेकडून 3 नोटिसा दिल्या होत्या। एन विभागानं 2022 आणि त्यासोबतच 2 मे आणि 13 मे 2024 रोजी नोटीस दिली असल्याची माहिती। प्रकाश आंबेडकरांची घाटकोपर होर्डिंग दुर्घटनास्थळाला भेट, पीडित कुटुंबियांच्या कुटुंबाशी साधला संवाद, दोषींवरती कडक कारवाई करण्याची आंबेडकरांची मागणी। केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंकडून घाटकोपर दुर्घटनास्थळाची पाहणी, अधिकाऱ्यांकडून घेतली रेस्क्यूची माहिती।
मुंबईभरामध्ये रेल्वे हद्दीत तब्बल 99 धोकादायक होर्डिंग असल्याचं पालिकेच्या तपासणीमध्ये समोर. ही धोकादायक होर्डिंग तातडीनं हटवा, आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या अंतर्गत मुंबई महानगरपालिकेची नोटीस. मुंबईमधील सर्व प्रशासकीय विभागांमधील अनधिकृत फलकांवरती कारवाई करा, मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांचे आदेश. कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीमध्ये 90% अनधिकृत होर्डिंग. महानगरपालिका अधिकारी होर्डिंगचे निकष पाळत नसून ते एसी केबिनमध्ये बसून राहतात, शिवसेना शहर प्रमुख रवी पाटील यांचा आरोप. घाटकोपर दुर्घटनेनंतर पुणे पालिका अलर्टवरती. पुणे शहरातील 1564 अनधिकृत होर्डिंगवरती पालिकेची कारवाई. घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेनंतर बुलडाणा शहरातील बेकायदेशीर होर्डिंग्सला बजावला नोटिसा. बुलडाणा शहरातील सर्व होर्डिंग्सचं होणार ऑडिट. मीरा रोड येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा. महायुतीचे ठाण्याचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या प्रचाराच्या निमित्तानं सभेचं आयोजन. 4 जूनच्या निकालानंतर भाजपचे नेते सत्तेत दिसणार नाहीत. राज्यात महाविकास आघाडीचे 35 पेक्षा जास्त खासदार निवडून देतील. दिंडोरीच्या पेठ येथील सभेमधून रोहित पवार यांचा दावा. लोकांनी ठरवलंय दिल्लीमधील मुख्य इंजिन बदलायचं. लोकांनी मोदींना रस्त्यावरती आणलं. वसईमधील सभेमध्ये उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान मोदींवरती इशारा. इंजिनामागून इंजिन जोडतात, ते वाफेचं इंजिन, हे थापांचं इंजिन. उद्धव ठाकरे यांची महायुतीवरती टीका. महाविकास आघाडीच्या उमेदवार भारती कांबळे यांच्या प्रचारार्थ वसईच्या वायएमसी मैदानामध्ये उद्धव ठाकरे यांची सभा संपन्न. पालघर लोकसभेचे महायुतीचे उमेदवार डॉक्टर हिमंत सावरा यांच्या प्रचारासाठी फडणवीसांची जाहीर सभा. वसईवाल्यांना वसईमध्येच निपटवून टाका, देवेंद्र फडणवीस यांचं हितेंद्र ठाकूर यांना टोला. बेडूक किती फुगला तरी तो बैल होत नसतो. तुम्ही फक्त मोदींच्या नावावरती मतं मागता. मग इथले उमेदवार फक्त बोटं वर करण्यासाठी आहेत का? फडणवीसांच्या टीकेला हितेंद्र ठाकूर यांचं प्रत्युत्तर. एकनाथ शिंदे आणि ठाकरे गटामध्ये समझोता झालाय. निवडणुकीनंतर एकत्र आले तर आश्चर्य मानू नका, प्रकाश आंबेडकर यांची उद्धव ठाकरेंवरती टीका. नाशिक लोकसभेची जागा आपल्यासाठी प्रतिष्ठेची. धुळ्यातील महायुतीच्या नियोजन बैठकीमध्ये मंत्री दादा भुसे यांचं वक्तव्य. दिंडोरीमध्ये होणाऱ्या मोदींच्या सभेमध्ये कांदा प्रश्नाकडे मोदींचं लक्ष वेधणार. भुजबळांची प्रतिक्रिया. कांदा प्रश्नावरती कायमस्वरूपी तोडगा काढण्यास सांगणार असल्याची देखील भुजबळांची प्रतिक्रिया. रवींद्र वायकर यांचा बालेकिल्ला असलेल्या जोगेश्वरी पूर्व भागामध्ये ठाकरे गटाचं शक्ती प्रदर्शन. अमोल कीर्तीकर यांच्या प्रचारासाठी भव्य रोड शोचं आयोजन. हल्दीराम कंपनी विकली जाण्याची शक्यता. ब्लॅकस्टोन ग्रुपच्या नेतृत्वात कन्सोर्शियमकडून हल्दीराम खरेदी करण्याची बोली. वाकोल्यामध्ये शिंदे गट आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमने सामने. उज्ज्वल निकम आणि नीलम गोरे यांच्या सभेनंतर वाद. शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी डिवचल्यानं वाद निर्माण झाल्याची माहिती. बेळगावच्या चिकोडी येथे काँग्रेस आणि भाजप समर्थकांमध्ये हाणामारी. कोणाचा उमेदवार निवडून येणार यावरून घडली घटना. मिसिंग लिंक प्रकल्प डिसेंबर 2024 पर्यंत वाहतुकीसाठी खुला केला जाणार. त्यामुळे लोणावळा खंडाळा घाटातील वाहतूक कोंडीमधून कायमची सुटका होणार. राज्यातील लहान मोठ्या धरणांमध्ये केवळ 25% पाणीसाठा शिल्लक. 6,770 वाड्या आणि 2,694 गावांना 3,370 टँकरद्वारे पाणी पुरवठा. पुणे शहरामध्ये तुर्तास तरी पाणी कपात नाही. महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांचं स्पष्टीकरण. शहरामध्ये सध्या 1400 टँकरनं पाणी पुरवठा सुरू असल्याची माहिती. पंढरपूरच्या उजनी धरणामध्ये अवस्था भीषण. धरणातील पाणीसाठा -50%. पाण्याखाली दडलेल्या पुरातन मंदिरं आणि वास्तू पडली उघड्यावर. राज्यामध्ये आज अवकाळी पावसाचा इशारा. येत्या 24 तासांमध्ये मुंबई, ठाणे आणि पालघरसह अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भामध्ये पावसाची शक्यता. नाशिकच्या सुरगाणा तालुक्यामध्ये अवकाळी पावसाचा तडाखा. उंबरठाण, निंबारपाडा या गावांमधील आंबा पिकांचं नुकसान. वादळी वाऱ्यानं घरांची पडझड, अनेकांचे संसार उघड्यावर. पालघरच्या डहाणू आणि तलासरी तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसानं अनेक घरांचं नुकसान. माकपचे आमदार विनोद निकोले यांच्याकडून नुकसानीची पाहणी. सोलापूर शहरातील विविध भागांमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस. दुपारपर्यंत कडक ऊन आणि त्यानंतर अचानक पावसाच्या सरी बरसल्यानं नागरिकांची तारांबळ. पुण्याच्या शिरूर तालुक्यातील मांडवगड फराटा गावातील शेतकरी राजेंद्र घाडगे यांची अवकाळी पावसानं 3 एकर केळीची बाग भुईसपाट. 13 लाखांचं नुकसान.
वाशिम जिल्ह्यामध्ये आज सलग 5व्या दिवशी अवकाळी पावसाची हजेरी. उकाड्यापासून त्रस्त असलेल्या नागरिकांना दिलासा. पुण्याच्या खेड तालुक्यातील पश्चिमी भागामध्ये वादळी वाऱ्यासह पावसानं शेतीचं मोठं नुकसान. पॉलीहाऊसचे 3 शेड उद्ध्वस्त झाल्यानं शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान. परभणीमध्ये वादळी वारे आणि विजांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस. अर्ध्या तासाच्या पावसानं अनेक ठिकाणी रस्त्यावरती साचलं पाणी. रायगडच्या खालापूरमध्ये जोरदार अवकाळी पाऊस. उकाड्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा. वाशिम शहरामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये जोरदार पावसाच्या सरी. उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा. विजांच्या गडगडाटासह संपूर्ण कोकणामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस. पुणे, नगर, सातारा, सोलापूरमध्येही पावसाची शक्यता. मुंबईसह उपनगरामध्ये पुढील 24 तासांसाठी उष्णतेच्या लाटेचा अंदाज, तर मेघगर्जनेसह हलक्या आणि मध्यम स्वरूपाच्या पावसाचाही अंदाज. राज्य पुरातत्व विभागाचे तत्कालीन संचालक तेजस गर्गे यांची अटकपूर्व जामिनासाठी कोर्टात धाव. 1.5 लाखांची लाच मागितल्या प्रकरणामध्ये तेजस गर्गे यांच्यावरती गुन्हा दाखल. सलमान खान गोळीबार प्रकरणामध्ये गँगस्टर रोहित गोदारा यालाही मुंबई गुन्हे शाखेनं केला आरोपी बनवलं. या प्रकरणात आतापर्यंत 6 आरोपींना अटक. छत्तीसगडमध्ये नक्षल चळवळीला मोठा झटका. बिजापूरमध्ये नक्षल संघटनेमधून तब्बल 30 नक्षलवाद्यांनी केलं आत्मसमर्पण. गोंदियाच्या सडक अर्जुनी नगरपंचायतीच्या नगराध्यक्षांकडून नायब तहसीलदार आणि अन्य 4 जण एसीबीच्या जाळ्यामध्ये. 1,82,000 रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.